हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग ऑन माय यूट्यूब चॅनल. गाईज, थंबनेल वरून तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे चाललोय. मम्मीचा आज आहे बर्थडे आणि आम्ही चाललोय, आमचं ड्रीम प्लेस आहे. म्हणजे आपण एक स्वप्न बघितलं आम्ही लहानपणापासून, मी तर लहानपणापासून, आणि मम्मी पप्पा पण कधीच गेले नाही. आम्ही सगळेच कोणीच नाही गेलं. आणि आज आम्ही चाललोय ताज हॉटेलमध्ये मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करायला. ठीक आहे, तर कसा एक्सपिरियन्स असेल बघूया. आणि मला नाही माहिती आतमध्ये जाऊन कसं असणार, काय असणार. सो जाऊ, बघा व्लॉग. खूप इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे हा. आणि बाबू काय बोलतोस? लास्ट पर्यंत बघा ब्लॉग आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, चला आमच्या सोबत. पहिल्याच गेट मध्ये आम्ही जातो. सगळ्यांनी मला ओळखलंय. रितेश कांबळे. ओ माय गॉड. कुछ नाही भाई, कुठं लाव इथंच. काय बोलताय फटाफट बोला. इथे आहे ना थोडा गाईज शूट करून नाही देत आम्हाला. म्हणजे तुम्ही काय बोलाल? पप्पांचे 1-2 फोटो काढले. काय बोलाल? आलोय इथे. आज लहानाचा मोठा झालो, अर्धा म्हातारा झालो, पण आज माझ्या रितेशमुळे मला या ताजमहल भेटलाय बघायला. खरोखर आपण आता फिरूया. फालतूगिरी नको बोलू. बोल राजा. नाही रे नाही. काय आहे? टीव्हीचा ज्यूस आहे. नाही थांब त्याला बोल. टीव्हीचा ज्यूस आहे. हां, कोत्रे हॉटेलमध्ये कधी आयुष्यात प्यायलाच खरंच लांजात बसलोय असं वाटतंय त्याला. विजय कोल्ड्रिंक. मम्मी, कसं वाटलं तुझं स्वागत केल्याने? मस्त वाटलं. रामो, बाबू काय पप्पा काय बोलतायत मोबाईल लहानाचा मोठा झालो, अर्धा झालो आणि पहिल्या नाही ते बोलू ना. थोडं इमोशनल, थोडा रडा, म्हणजे कसे व्ह्यूज येतील मला. मग मी पैसे कमवल, मग परत आणाल तुम्हाला. हा कश्यप सुजू बापेरातच. आयुष तू काय बोलतोय? ना दादा गाईज, ताजमधलं आम्ही जेवतोय. आम्हाला बिलीव्हच नाही होत आम्ही ताजमध्ये बसून जेवतोय. म्हणजे मी काय बोलू. जेवण सगळीकडे सेमच असतं, पण ताज इज बेस्ट. अजून पण वाटतं मला, शपथ वाटतं मी स्वप्नात आहे. म्हणजे असं वाटतं की हॉटेलमध्ये आलोय कुठला तरी, पण नाही, हे ताज आहे. ताज गाईज. तर आता आमचं जेवण झालंय. आता आम्ही कापतोय केक. काय बोलशील? कसं वाटलं जेवण? मस्त येतो. आपली कॅडबरी दाखव. कॅडबरी नाही, व्यक्तीच
इकडे तू काय बोलते माझी मेशी मजबूत दिसते. आमचा केक आला. कुठली होती कुठली होती फक्त आता केक काप आणि घरी चाल. आयुष काय बोल रहे भाई काय पुरा एक नंबर ना पुरा हिलाड आलाय. ते आमचे बंधू वेस्ट इंडिज वरून आले. ते साऊथ आफ्रिकाचे. सुजल थोडा लेट आला बट त्याला हाय. हे बघ त्यांनी आणलाय. लिटरली म्हणजे मला इथून फील होत आहे पूर्ण. तुम्ही यार आहे मी ताजमध्ये आणि मम्मी पप्पांचा बड्डे गेला. मम्मी थोडी अशी भाऊक झाली आहे खूप जास्त. आणि आम्ही असे बसलो ना म्हणजे असं वाटतं ना पहिल्यांदा आलो आहे. पण खुशी होते जास्त की तेव्हा मी आणलं त्यांना. त्यांचं पण ड्रीम होतं सगळ्यांचं ड्रीम होतं की एकदा तरी ताजमध्ये जायचं. भले ते जेवण नसलं नाही भेटलं तरी चालेल पण मला फिरून. मम्मीचा बड्डे पैसे बिशे नाही बघत तुमचा बाप. तिच्यासमोर काय पैसे बरोबर ना तुझ्या बरोबर आहे. तिच्यासमोर काय पैसे बिशे काय नाही. ती माझी राणी आहे. तिला राणीसारखंच ठेवायचं बस. ठीक आहे. पप्पांच्या बड्डेला ताजच्या बाहेर करू. फक्त हे बाबासाहेबांमुळे. आम्ही कुठे आपण हे कुठे आपण आम्ही इथं म्हणजे असं चेक करायला आलो आहे सगळीकडे. असं म्हणजे हे सगळं ठेवलं आहे. म्हणजे इथं किती कोण ॲक्टर आले आहेत सगळ्यांचे फोटो आहेत. आणि इथे ब्लॉग करायला देत नाहीत तरी पण मी गपचूप काढतो आहे. आणि माझे फॅन्स एवढे भेटतात ना इथं लय भारी वाटतं. एवढ्या मोठ्या ताज हॉटेलमध्ये माझे फॅन्स आहेत म्हणजे एक नंबर. पण आता कुठं आलो पॅलेसमध्ये. ताजमध्ये फिरून झालं. आता झोपल्या मॅडम. हा झोप आले आम्हाला पण आले. पण आजचा जेव आता फक्त आहे ना आम्ही नॉर्मल हॉटेलमध्ये जातो तेव्हा खातो म्हणजे एकदम दाबून खातो ना तेव्हा एवढं पोट भरतं. पण आज 2 रोटी मी जास्त खाणारा 2 रोटीमध्ये मी भाई फुल पॅक झालो. कसं भारी होतं ना जेवण. जेवण भाई कसं वाटतं तुला ताजमध्ये जाऊन. नंबर भाई. तुझ्यामुळं गेलो पहिल्यांदा बरं वाटतंय. माझ्यामुळं काय दुबईला पण जाऊ आपण. मम्मी तुझा आज बड्डे गेला ताजमध्ये कसं वाटतंय. चांगलं वाटतंय. लहानाची मोठी झाली कधी ताज बाहेर म्हणजे लहानाची मोठी बोल कधी असं वाटलं पण नव्हतं की मी एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाईल.
गेले. ताज हॉटेल ते गेट ऑफ इंडिया वरून बघायचीच ना. हा तुम्हाला घेऊन जायची ना. हा. आमचा फोटो पण आहे राजन आणि माझा लहानपणीचा. हा, बघ आम्ही ठीक आहे. टाकतो इथे. एक तिघं तुम्ही आहात आणि आम्ही दोघं असे उभं राहून फोटो काढलेला. कधी वाटलेलं वाटलेलं तर नव्हतं असं की जाऊ म्हणून, फक्त लांबूनच बघू असं मग काय बोलशील तुझ्या पोराबद्दल? असंच आम्हाला कुठं कुठे घेऊन जा. आणि आणि काय घेऊन बस एवढंच बोल. तर पप्पा तर काय बोललेलं माहिती आहे का? काय लहानाचा मोठा झालो, मोठ्याचा अर्धा झालो आणि असं बोलत होते. पण मजा आली ना. मजा आली. एक नंबर. असंच आपण ताज मध्ये जात जाऊ आणि सगळे पैसे उडवून देऊ. थँक्यू मला दिल्याबद्दल. असेच ब्लॉग बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक कमेंट शेअर खूप जास्त प्रेम द्या या ब्लॉगला आणि खूप शेअर करा. बाय 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 बाय.